अनेक लोक माझ्यावरती टीका करतात की मी राज ठाकरे सांगतोय की मशिदींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत. काढलेच पाहिजेत, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये. माझ्या हातात जर सत्ता आली 48 तासाच्या आत उतरवीन. सगळं स्वतःच्या सोयीनुसार चालणं ह्यांचं, सगळं स्वतःच्या सोयीनुसार, धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार. हिजाब का घालायचा तर कुराणमध्ये लिहिलंय. पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराणमध्ये लिहिलंय. मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून? बरं, कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा? सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा. मला बरं या गोष्टीचं वाटलं. माझ्याकडे आत्ताच बातमी आली, 92 साली जेव्हा दंगली झाल्या होत्या त्यावेळेला एक बाबू खान नावाचा माणूस मुंबईमधल्या बांद्र्यामधल्या बेहरामपाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला. अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा. आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय. त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे की सकाळची जी अजान असते, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं. अहो, तेव्हा घड्याळ पण नव्हतं. ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्यावेळेला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्यावेळेला लाऊडस्पीकर नव्हते, घड्याळ नव्हती. माणूस एक ओरडायचा वरून आणि मग लोक तिकडे ते आजाद म्हणाला काय ते जायचे. अरे आता अलार्म लावा ना. तो माणूस कशाला बोंबलतोय? बरं, तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय? आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरत्या जर समजा तुमच्या कानाशी येऊन वाजवत बसलो, आवडेल का? दुसऱ्या लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये. आणि याच्यावरती जर समजा तुम्ही अडून बसणार असाल, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, किमान या तरी गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा.